आज कलेजी पेटा फ्रायचा बेत आहे. तसंच कोलंबीचं आपल्याला रस्सा कालवण बनवायचं आहे. त्यासाठी लागणार आहे हे साहित्य: कांदा, टॅमॅटो, मिरची आणि बटाटा आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आपलं वाटप काढायचं आहे, ते तुम्हाला नंतर दाखवते. कढईत तेल घेतलेलं आहे, ते गरम झाल्यावर त्यामध्ये बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्याची टेस्ट छान लागते. आपण हे तेलात शिजवून घेतोय ना, त्यामुळे ते फरक पडतो. नंतर ह्याच्यामध्ये आपण कोलंबी टाकायची आहे. तर आपल्याला हे कोलंबीच्या रसासाठी बटाटे फ्राय करून घ्यायचे आहे. तर कालवणात टाकल्यानंतर बटाट्याची टेस्ट वेगळी येते आणि खायलाही छान लागतं. आता ही बटाटे फ्राय झालेले आहेत. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि नंतर कोलंबीच्या कालवणाची फोडणी देऊया. आता ह्याच्यात कांदा फोडणी देऊया. थोडा कांदा शिजून झाल्यावर त्याच्यात आपण तांबडी टाकूया आणि मिरची. आता आपला कांदा आणि टॅमॅटो शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यात घरगुती लाल मसाला टाकूया. आता थोडीशी हळद टाकूया आणि 1 चमचा गरम मसाला. मसाला शिजून झाला तर ह्याच्यात ही कोलंबी सोडूया. आता ह्याचं झाकण घेऊया, तर वाफेने कोलंबी थोडी शिजायला पाहिजे म्हणून. तोपर्यंत तुम्हाला मी वाटणाची रेसिपी सांगते की वाटण कसं तयार करायचं आहे. आता हे वाटप मी तयार केलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, ओलं खोबरं आणि मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं घेतले. ते भाजून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. आता ह्याच्यात आपण तेलात तळलेले बटाटे टाकूया.
केलेली वाटप आणि आता हे आपण तयार केले वाटप त्याच्यामध्ये घालायचं. आपल्याला हे पातळ रस्सा करायचा आहे. पुन्हा इथे आपल्याला पाणी घालायचं 1 ग्लास. आता हे कोळीमध्ये आपण कोकम टाकायचं आहे थोडासा आंबटपणा येण्यासाठी आणि टेस्टसाठी. हे कालवाला उकळी येईपर्यंत आपण कलेजी फ्रायच्या मसाल्याची तयारी करूया. आता आपल्या कलेजी फ्राय करायची आहे. त्यासाठी लागणारे हे मसाले: आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, जिरा पावडर, चिकन मसाला एव्हरेस्टचा, मीठ, कोथिंबीर आणि घरगुती लाल मसाला. आता आपण ह्याच्यात सगळं हे मिक्स करून आता ह्या सर्व मसाल्यामध्ये आपण कलेजी पेटा जो आहे तो मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. हा कलेजी पेटा आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, गरम मसाला पावडर, जिरा पावडर, चिकन मसाला आणि हा घरगुती लाल मसाला आणि हे मीठ. सर्व आपण मिक्स करून कलेजी पेटा मॅरिनेट करायला ठेवूया 15-20 मिनिटं. आता आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे. म्हणजे आपलं कालवण झालेलं आहे. आता आपण ह्याला गार्निशिंग करण्यासाठी वरून कोथिंबीर टाकूया. आता आपला कोथिंबीरचा रस्सा रेडी आहे. आता आपल्या कढईत तेल घ्यायचं आहे कलेजी फ्राय करण्यासाठी. पीठ घेते तांदळाचं. आता मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जी कलेजी खोलू ती मॅरिनेट करण्यासाठी ते आपल्याला मिक्स करून फ्राय करायचं अशा प्रकारे. आता हा आपला कलेजी पेटा इथे फ्राय करून झालेला आहे. आपण त्याला पलटी करूया. रस्सी छान दिसतोय ना. थोडं थांबव ना कारण हा अंगावर ओढतो ते कधी कधी. हा किती छान दिसतोय. असं वाटतं मच्छी फ्राय केली आहे. जर
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.